नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. गट ब आणि क व ड संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे धोरणमध्ये सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 13/5/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहे. पदस्थापनेची पदावधी कालावधी. गट ब मधील राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी हा 3 वर्ष असणार आहे, परंतु गट क मधील कर्मचाऱ्यांकरिता त्याने धारण केलेल्या पदावर 2 वर्ष पूर्ण पदावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर तो त्या कार्यालयातून किंवा विभागातून दुसऱ्या कार्यालयात किंवा विभागात बदलीस पात्र ठरणार आहे. इतर धोरणात्मक बाबी. प्रशासकीय किंवा विनंती बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी अगोदर ज्या जागी सेवा केली असेल त्यामुळे जागेवर शक्यतो बदली देण्यास येऊ नये. मात्र ही अट एकाकी पदास लागू राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. विवरणपत्र 3 मध्ये सुधारणा. प्राधान्यक्रम देत असताना 7 नंबरवर शासकीय कर्मचारी पुनर्नियुक्ती माजी सैनिक यांना देण्याचे निर्देश. 8 क्रमांकावर 1 ते 7 मध्ये अंतर्भूत न होणारे अधिकारी कर्मचारी यांना प्राधान्यक्रम देण्यास निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.